नाडी नाडीचं पण असतंय. ओके, पॉइंट लिहून घ्या. ऑप्शन्स. काय असते ऑप्शन सांगू शकताय कोण? जसं लॉस करतो ते म्हणजे ऑप्शन. ओके. ओके, अजून? ऑलमोस्ट 20 लाख सर. होय का सर? म्हणून तर तुम्हाला चिटकून सर काहीतरी रिकव्हरीचा भेटेल. काहीतरी तुम्ही आता कॅन्डल मधलं काहीतरी सांगा आम्हाला, काहीतरी मिळेल बस. बाकी काही नाही सर, हा शेवटचा प्रयत्न आहे. जसं सगळे माणूस काशीला जातो ना सर, हा हा. तसं तुम्ही आमच्यासाठी शेवट तीर्थ आहे सर. हा जो पावेल होऊन जाईल. आणि सगळे पैसे 5 लाखाचा पोर्टफोलिओ होता. हा हा. तो आता ठेवला असता तर कमी 80 लाख असता. होय, नक्कीच. आणि 9 वर्षापूर्वी मी BML मध्ये कॅश मध्ये ट्रेड केला पहिल्यांदा. 1000 शेअर घेतले. ट्रेडला 7,000 रुपये भेटले. मला काय कळत नव्हतं. हा हा, राईट.
पहिल्या ट्रेडला 60,000 भेटले आणि पुढच्या 15 दिवसात 60,000 बी गेले आणि ते 5 लाख बी सगळे गेले. अरे बाबा. तर त्याच्यामुळे तुम्ही देवेत सर आमच्याकडे काहीतरी करा, बाकी काही नाही. येस, ऑप्शन सांगा अजून कोण काय. हॅलो पंकज सर, तुम्हाला अप्रिशिएट केलं पाहिजे की अजूनपर्यंत तुम्ही ट्राय करता. ते काय असतं मॅडम, कन्या राशीचे माणसं आहे ना शेवटपर्यंत सोडत नाही, शोधायचा प्रयत्न करता की काहीतरी करून मला मिळणार बा असं. हा, राईट. गुड लक सर. थँक्यू मॅडम. येस. सांगा बरं. सर हा एक कॉन्ट्रॅक्ट असतो. ओके. ऑप्शन सर कॉन्ट्रॅक्ट आहे विच कम्स विथ एक्सपायरी. ओके. किती प्रकारचे ऑप्शन असतात? कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन. ओके. तेच कॉल का, सर? ऑप्शन अँड पुट ऑप्शन. मार्केट वाढताना काय बाय करतात लोक? कॉल. मार्केट पडताना काय बाय करतात? पुट. पुट. हे तर सिंपल बेसिक माहिती आहे प्रत्येकाला की जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा काय बाय करतात? कॉल बाय करतात. मार्केट पडताना काय बाय करतात? तर पुट बाय करतात. राईट. ऑप्शन मध्ये 2 टाईप आहेत, लक्षात ठेवा. एक असतात बायर्स आणि एक असतात सेलर्स. राईट. एक असतात बायर्स वाले ऑप्शन आणि एक असतात सेलर वाले ऑप्शन. म्हणजे जे लोक ऑप्शन बाय करतात त्यांना ऑप्शन बायर्स म्हणायचं आणि जे ऑप्शन सेल करतात त्यांना काय म्हणायचं? ऑप्शन सेलर्स म्हणायचं किंवा रायटर्स म्हणायचं. लक्षात ठेवा, त्यांना काय म्हणायचं? ऑप्शन रायटर म्हणायचं. ऑप्शन बायर पैसे कमवतात, ऑप्शन सेलर पण पैसे कमवतात. असं नाही की ऑप्शन सेलर पैसे घालवतात पण ऑप्शन बायर पण काय होतात? पैसे घालवत असतात. सो दोन्हीकडे पोझिशन्स काय असतात? नेहमी सेमच असतात, काही प्रॉब्लेम नाही. फक्त फरक असतो पेशन्सचा आणि कॅल्क्युलेशन्सचा आणि त्याच्या असणाऱ्या स्टडीचा. 3 गोष्टी ऑप्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवायच्या. राईट. 3 गोष्टी काय करायच्या? ऑप्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवायच्या. प्रत्येक जण पैसा कमवतोच असं नाही, प्रत्येक जण पैसा घालवतो असं पण नाही. राईट. पहिला पॉइंट घ्या. ऑप्शन बायर्स वाले. राईट. ऑप्शन बायर्स वाले इथे दिसतंय प्रत्येकाला. ऑप्शन बायर त्यातला कॉल ऑप्शन बाय करणार आहे. राईट. यांचं एक्सपेक्टेशन्स काय आहे बघा. यू एक्सपेक्ट जनरली प्राइस काय होणार आहे? राईज होणार आहे. ऑप्शन जो कॉल बाय करतो त्याचं एक्सपेक्टेशन काय असतं? इथून प्राइस काय होणार आहे? हाईक होणार आहे. दुसरं पुट ऑप्शन बायर्स वाला त्याचं एक्सपेक्ट काय असतं? यू एक्सपेक्ट अंडरलाईन प्राइस विल फॉल. म्हणजे काय? समजा अंडरलाईन काय असतं लक्षात ठेवा. अंडरलाईन असेट निफ्टी आहे. राईट. निफ्टीला 2 ऑप्शन आहेत, एक सीए आणि एक पीए. सी जर बाय केला तर निफ्टी काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. आणि जर पी बाय केला तर निफ्टी काय व्हायला पाहिजे? फॉल व्हायला पाहिजे. मग ह्या दोघांची कॉल आणि पुटची अंडरलाईन असेट म्हणजे काय आली इथं?
तर ह्या कॉल आणि पुटची अंडरलाईन असेट म्हणजे निफ्टी आली, लक्षात ठेवा. सेम रिलायन्सचा कॉल बाय केला तर अंडरलाईन असेट काय आलं, रिलायन्स आलं. राईट. पुट बाय केला तरी पण अंडरलाईन असेट काय आलं, रिलायन्सच आलं. बँक निफ्टीचा कॉल बाय केला, बँक निफ्टीचा पुट बाय केला तर अंडरलाईन असेट काय राहणार आहे, ती बँक निफ्टी. बँक निफ्टी वाढली तर कॉल वाढतील आणि पुट काय होतील, पडतील. आणि बँक निफ्टी पडली तर पुट काय होतील, वाढतील आणि कॉल काय होतील, कमी होतील. राईट. आता हे त्यांनी दोन ऑप्शन दिलेत बघा. हा वाला पहिला बाय कॉल ऑप्शन, कधी, जेव्हा तुम्ही एक्सपेक्ट काय करताय, अंडरलाईन असेट वाढेल. बाय पुट ऑप्शन, जेव्हा तुम्ही एक्सपेक्ट काय करताय, अंडरलाईन असेट काय होईल, फॉल होईल. सेम दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, बायर्स आणि सेलर्स मधली. राईट. हा कॉलम झाला ऑप्शन बायर्स वाल्याचा आणि हा कॉलम झाला ऑप्शन सेलर वाल्याचा. राईट. सो आपण जसं मगाशी बघितलं की ऑप्शन बायर्स वाले लोक असतात आणि ऑप्शन सेलर वाले थोडीफार लोक असतात मार्केटमध्ये. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ऑप्शन बायर्स असता तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुम्हाला कॅपिटल नेहमी कमी लागतं. राईट. प्रॉफिट एक अनडिफाईन असतं, म्हणजे किती पण होऊ शकतं. आणि लॉस हा डिफाईन असतो. राईट. कॅपिटल लो लागतं, प्रॉफिट जास्त लागतं म्हणजे होतं, आणि लॉस पण काय असतो, लिमिटेड असतो. प्रॉफिट अनलिमिटेड असतं आणि लॉस काय असतो, लिमिटेड असतो. पण सगळ्यात मोठं तुमची ऍक्युरेसी तर खूप जास्त लागते. तुमची ऍक्युरेसी तर काय लागते, सगळ्यात जास्त लागत असते, नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही ऑप्शन बायर आहे तर. जर तुम्ही ऑप्शन सेलर आहे ना, तुमची प्रोबॅबिलिटी, ऍक्युरेसी लक्षात ठेवा, ऑलमोस्ट 80 to 90% पाहिजे बायर असेल तर. राईट. ऑलमोस्ट किती पाहिजे, 80 to 90% तुमची काय पाहिजे, ऍक्युरेसी पाहिजे. पण जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल, तुम्ही काय करताय, ऑप्शन सेल करताय, तुमची ऍक्युरेसी किंवा प्रोबॅबिलिटी 50% जरी असली ना तरी तुम्ही पैसा कमवता. पण तीच ऍक्युरेसी इथे किती लागते, 80 to 90%. पण जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलर बनता, हा कॉलम मध्ये येता, तेव्हा तुम्हाला 50% प्रोबॅबिलिटीवर पण तुम्ही चांगलं प्रॉफिट काढू शकता. हा दोघांच्यातला सगळ्यात मोठा फरक आहे. लोक ऑप्शन बाईंग कडे का जास्त लक्ष देतात, रिटेलर्स लक्षात ठेवा. कुठला फंड हाऊस वाला ऑप्शन बाईंग कधी करत नाही, कुठला एफआयज वाला ऑप्शन बाईंग कधी करत नाही. राईट. सो नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्शन बायर वाले वेगळे असतात आणि ऑप्शन सेलर वाले वेगळे असतात. ऑप्शन बायर मध्ये मोस्ट ऑफ द टाइम सगळे रिटेलर्स असतात आपल्यासारखे. ऑप्शन सेलर मध्ये मोस्ट ऑफ द टाइम सगळे हेज फंड वाले किंवा मोठे मोठे लोक असतात. ऑप्शन बायरचं रिझन कळालं की का तिथे लोक जास्त असतात, कॅपिटल कमी लागतं, प्रॉफिटचं प्रमाण अनएक्सपेक्टेडली काय म्हणतात, अनलिमिटेड असतं, लॉसचं प्रमाण काय असतं, लिमिटेड असतं. सेम दुसरी गोष्ट होते ऑप्शन सेलर बद्दल, आणि हे पण टोटल अपोजिट असतं. इथे कॅपिटल पण जास्त लागतं. इथं काय होणार आहे, कॅपिटल हाय लागणार आहे, प्रॉफिट लिमिटेड, लॉस अनलिमिटेड, आणि ऍक्युरेसी 50%. 50% जरी तुम्हाला ऍक्युरेसी आली ऑप्शन सेलिंग मध्ये, तरी तुम्हाला हे प्रॉफिटचं प्रमाण जास्त भेटतं आणि लॉसचं प्रमाण काय असतं, कमी असतं.
ऑप्शन बाईंग मध्ये प्रोबॅबिलिटी किती असते, म्हणजे तुमची अॅक्युरेसी काय लागणार आहे, 80-90% लागणार आहे. पण ऑप्शन सेलिंग मध्ये ते 50% मध्ये होऊन जात. राईट. सो हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे, लक्षात ठेवा, ऑप्शन बायर मध्ये आणि ऑप्शन सेलर मध्ये. तुम्ही एक गोष्ट नेहमी काय करू शकता, विचार काय म्हणतात, लक्षात घेऊ शकता की ऑप्शन बायर वाले आपण आहेतच, आणि आपण किती पर्सेंट काय करू शकतो, प्रॉफिट काढू शकतो. सेम प्रमाणे ऑप्शन सेलर्स पण आहेत, ते पण किती प्रमाणे काय करू शकतात, पैसे कमवू शकतात मार्केटमध्ये. आपण काय बनायचं लक्षात ठेवा, आपण अपॉर्च्युनिस्टिक बनायचं. आपण पूर्ण ऑप्शन बायर पण कधी बनायचं नाही आणि कधी ऑप्शन सेलर पण नेहमी बनायचं नाही. आपण दोन्ही मधला कुठला तरी एक मध्य साधायचा आहे. आणि अशी लोक मार्केटमध्ये खूप कमी आहेत की जी दोन्ही सेगमेंट मध्ये काय करतात, काम करत असतात. राईट. ऑप्शन सेलर साठी लक्षात ठेवा, हे खालचा कॉलम आहे बघा, आरो, हे सगळे ऑप्शन सेलर वाले आहेत. बुल स्प्रेड, बियर स्प्रेड, कॅलेंडर स्प्रेड, स्ट्रँगल, स्ट्रॅडल, जे आता तुम्ही ग्रुपमध्ये नाव ऐकताय ना पेड मध्ये, ही सगळी अशी नाव आहेत बघा. आज आयन कॅन्डर होता, स्ट्रँगल होता, स्ट्रॅडल होता. राईट. हे सगळे कोण आहेत, ऑप्शन सेलर वाले लोक आहेत. आणि नुसता नेकेड ऑप्शन जेव्हा आपण बाय करतो ना, तेव्हा आपण काय बनतो, डायरेक्ट ऑप्शन बायर बनत असतो. सो ह्या दोघांमध्ये अपॉर्च्युनिटी असते आणि त्या अपॉर्च्युनिटी प्रमाणे मार्केट ट्रेड करायचं असतं. 100 दिवस ऑप्शन बायरचे पण नसतात, 100 दिवस ऑप्शन सेलरचे पण नसतात. ऑप्शन सेलरचे दिवस असतात, राईट, लक्षात ठेवा, ऑप्शन सेलरचे 100 दिवस असतात आणि ऑप्शन बायरचे 100 30 दिवस असतात. हा मोठा फरक असतो ऑप्शन सेलर मध्ये आणि ऑप्शन बायर मध्ये. राईट. आता काय डाऊट असेल तर विचारा. बेसिक आहे, बेसिक पहिल्यांदा कळायला पाहिजे की ऑप्शन बायर पैसे कमवतात का ऑप्शन सेलर पैसे कमवतात. तर असं काही नाही ऑप्शन बायर कमवतात का ऑप्शन सेलर कमवतात, ऍज पर अपॉर्च्युनिटी आपण राहायचं. आपण ऑप्शन बाईंग पण करायचं आणि ऑप्शन सेलिंग पण करायचं आपण. सर, येस. तुम्ही म्हणलात की सेलर्सचं प्रॉफिट लिमिटेड असतं, लॉस अनलिमिटेड कसा होतो सर तो? येस. आता एक तुम्ही परवा बँक निफ्टीचा कॉल घेतलेला, हा, बरोबर आहे, हो. किती रुपयाला घेतलेला, ती 500 रुपयाला, अराउंड 500 रुपये पकडा, हा, बरोबर बरोबर. आहे. आता 500 रुपयाचं कमी झालं तर किती येईल, शून्यावर येऊ शकतो. करेक्ट. आता पण तो कॉल तुम्ही ठेवला असता तर मार्केट जर वाढलं असतं तर किती वाढलं असतं, कितीही. कितीही, बरोबर आहे. हम्म, आता समजा तुम्ही 500 रुपयाला कॉल घेतला, हम्म, तर तुम्ही वाढला तर आणि तो कॉल तुम्ही काय केला, सेल केलाय, हम्म, हम्म. फॉर एक्झाम्पल पकडा. राईट. आता जर तुम्ही कॉल सेल केलाय, बरोबर आहे, हा, तर प्राइस कमी यायला पाहिजे त्याची. बरोबर. ती कमी होऊन किती येणार आहे, 0. हम्म, आणि वाढली तर किती वाढणार आहे, अनलिमिटेड. हा. म्हणून ऑप्शन सेलर साठी समजा तुम्ही 500 रुपयाचा कॉल सेल केला असेल तर 0वर आला तर तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत, ते 500 रुपये भेटणार आहेत, बरोबर आहे. पण बरोबर. ते वाढला तर किती वाढणार आहे ना, ह्याचा अंदाज नाही. म्हणून ऑप्शन सेलर साठी पैसे जास्त लागतात, पण ऑप्शन बाईंग साठी कॅपिटल काय लागत असतं, कमी लागत असतं, असं असतं. सर, येस. पण आता ऑप्शन सेलरला जास्त म्हणजे कॅपिटल लागतं, हा. मग ते किती पर्सेंट मध्ये कमी होऊ शकतं जर मॅक्झिमम लॉस पकडला तर? लॉस तिथं अनलिमिटेड असतो, लक्षात ठेवा. म्हणजे सगळे पण जाऊ शकतात सर? सगळे पण जाऊ शकतो, येस. ओके. पण आपल्याकडे स्टॉप लॉस आहे, सो तेवढे जात नाहीत कोणाच. हा, बरोबर. पण काय अॅक्युरेसी तिथे कमी लागते. आता तुम्ही बरोबर. ऑप्शन बाय केला, 500ला बाय केला, हा, तुम्हाला कन्फर्मच माहित पाहिजे की इथनं मार्केट काय जाणार आहे. वर जाणार आहे. साइड वेज राहिलं तरी तो ऑप्शनचं प्रीमियम कमी येतं. बरोबर. पण ऑप्शन सेलर साठी एक अपॉर्च्युनिटी असते की मार्केट साइड वेज राहिलं तरी त्याला प्रॉफिट होतं. म्हणून बरोबर. म्हणलं ना,
तिकडे अॅक्युरेसी 50% लागते, पण जेव्हा तुम्ही ऑप्शन बायर होता ना, तुमची अॅक्युरेसी डायरेक्ट 80-90च्या वर लागते. बरोबर. असं असतं. हम्म. त्यामुळे ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग हे दोन्ही ऑपॉर्च्युनिटी नेहमी शोधायचे मार्केटमध्ये. सर तुम्ही म्हटलं Yes. होतं की ऑप्शन सेलर FIIs आणि हे सगळे जे आहेत ते ऑप्शन सेलर असतात, बिग फंड हाऊसेस, आणि हम्म. ते आर हे ऑप्शन बाईंग नाही करत. नाही करत. पण सर मग ऑप्शन बायरचे कॉन्ट्रॅक्ट एवढे हाय कसे असतात मग? आणि तेच बायर्स आणि सेलर्सचे कॉन्ट्रॅक्ट असतात टोटल. म्हणजे रिटेलरच एवढे कॉन्ट्रॅक्ट घेतात का? हो हो, येस 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 येस. सर पण बाईंग आणि सेलिंग केव्हा करायची? बाईंग करायची मार्केट वोलाटाईल असेल तेव्हा, आणि सेलिंग तेव्हा करायची मार्केट काय असेल, कन्सोलिडेट असेल तेव्हा. आता मार्केट वोलाटाईल कधी असतं आणि मार्केट सेलरचा दिवस कधी असतो? सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. RBI ची पॉलिसी आहे, मार्केट काय असणार आहे? वोलाटाईल. बरोबर आहे. रिझल्ट असेल, इलेक्शन असेल, मार्केट काय असणार आहे? वोलाटाईल. फेडची मीटिंग आहे रात्री, मार्केट काय असणार आहे? वोलाटाईल. अशा वेळेस करायचं ऑप्शन बाईंग. अशा वेळेस काय करायचं? आणि हा. buying. आणि बाकीच्या वेळेस आहे ना सर, ऑप्शन सेलिंग करायचं. आता लक्षात ठेवा, इव्हेंट वाले दिवस किती असतात? कमी असतात. आणि नॉन इव्हेंट वाले दिवस किती असतात? भरपूर असतात. म्हणून 70% प्रॉबिलिटी आहे ना की काय होऊन जाईल तिकडं, ऑप्शन सेलिंग होऊन जाईल. आणि 30% प्रॉबिलिटी असते की मार्केटमध्ये काय असते, नेहमी न्यूज चालू असते. आता वॉरची न्यूज होती, वॉरच्या न्यूज वेळेस ऑप्शन सेलिंग केलं असतं तर लॉस मध्ये गेलं असतं. अशा वेळेस ऑप्शन बाईंग करायचं. पण जेव्हा सगळे शांत होईल तेव्हा काय करायचं? ऑप्शन सेलिंग करायला सुरुवात करायची. असं करायचं. सर पण ही व्हॉलॅटिलिटी आणि स्टेबल हे कसं कळतं नक्की? सकाळी मार्केट Same. ओपन झालं, काहीच करायचं नाही, फक्त विक्स बघायचं. विक्सचा काय पॅरामीटर? विक्सच्या आत असेल, ऑप्शन सेलिंग वर जास्त भर द्यायचा. विक्स 30च्या वर गेला, ऑप्शन सेलिंग बंद करायचं आणि ऑप्शन बाईंग सुरुवात करायचं. 30च्या आत असेल तर ऑप्शन सेलिंग करायचं सर? हा, येस सर. 20च्या आत असेल ना तर ऑप्शन सेलिंग वर भर द्यायचं, आणि 20च्या पुढे गेला, 30च्या वर गेला, ऑप्शन सेलिंग बंद करायचं आणि फक्त ऑप्शन बाईंग वर लक्ष द्यायचं. हॅलो 30च्या पुढे गेला तरच ऑप्शन बाईंग करायचं? येस येस येस. सर तुम्ही 17 म्हटलं होतं ना विक्स, 17च्या आता खाली अजून असेल क्रायटेरिया तर वर ना? गेला की काय होतं, 17च्या खाली आलं ना तर ते अपॉर्च्युनिटी खूप कमी असतात मार्केटमध्ये. मग 20च्या खाली ठेवायचं का? 20च्या खाली असेल तर ऑप्शन सेलिंग सेलिंगला करायचं, येस येस आणि चालते, काय प्रॉब्लेम. 20च्या वर असेल तर मग ऑप्शन बाईंग करायचं. 25-30 पकडा, पण 30च्या वर आले तर ऑप्शन सेलिंग बंदच करायचं. लक्षात ठेवा, हा सगळ्यात पॉईंट लिहून घ्या सगळ्यात. कुठला किती सर? 30च्या वर जर गेलं की नाही तर ऑप्शन सेलिंग बंद करायचं. मिनिंग काय होतं सर 30च्या वर म्हणजे काय होतं? प्रीमियम हाय होतं आणि व्हॉलॅटिलिटी जास्त असते. येस, समजलं. सर म्हणजे विक्स
30च्या पुढे गेला तरच ऑप्शन बँक फायदेशीर ठरतं का? असं जास्त काही नाही. फायदेशीर ठरतं सर, कारण तेव्हा प्रीमियम फास्ट म्हणजे काय होतं, पैसे जास्त भेटतात ऑप्शन बाईंग मध्ये. 30च्या पुढे वर्षातून किती वेळा जातो सर? अंदाजे एक 7-8 वेळा, म्हणजे 7-8 वेळा आणि अराउंड एक 3 ते 4 महिने. अच्छा. हम्म. हम्म. त्यामुळे ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग हे ज्याला कळालं ना मार्केटमध्ये कधी करायचं, तोच पैसे कमवतो. एवढंच लक्षात ठेवा. कोणाला भुगते एवढी? मी का बरं तंत्र करतो? ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग कधी करायचं ना, हे लोकांना थोडस सांगा मला का? कन्फ्युज होऊन जातात लोक, आणि त्याच्यामुळे काय होतं प्रॉब्लेम, की बाईंगच्या वेळेस सेलिंग करून बसतात आणि सेलिंगच्या वेळेस काय करून बसतात, बाईंग करून बसत असतात. तर हे म्हणजे टोटली सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरच बघायचं असतं ना? नाही, त्याची काही गरज नाही. विक्स बघायला त्याची काही गरज नसते. वीक्स नाही सर, ऑप्शन. ऑप्शन नाही, त्याचा काही फरक पडत नाही. जर तुम्ही स्ट्रॅटेजीज वापरत असाल तर सपोर्ट रेजिस्टन्स पेक्षा OI वर जास्त काम करायचं, आणि जर बाईंग करत असाल तर मग अशा वेळेस सपोर्ट रेजिस्टन्स चेक करायचं. सर कळालं नाही मला. सेम OI चेक करायचं जेव्हा काय करत असाल तुम्ही, ऑप्शन स्ट्रॅटेजीज वापरत असाल आणि बाईंग करत असाल तर मग अशा वेळेस चार्ट चेक करायचं. सर येस. ऑप्शन सेलिंगला चार्ट किंवा ह्याची गरज पडत नाही का? म्हणजे नाही पडत, तिथं OI ची गरज पडते, OI ची गरज जास्त पडते. ओके ओके. म्हणजे जास्त कॉन्टॅक्ट ज्या ह्याच्यात होतील किंवा ज्या दरम्यान तेव्हा तेव्हा जास्त ऑप्शन सेलिंग वर लोक भर देतात. आता आपलं मार्केट लक्षात ठेवा, पुढच्या आठवड्यात एकदा 16,000 ला जाणार आहे. जसं परवा एक मेसेज टाकलेला ना, की मार्केट जर 16,250 पेक्षा खाली क्लोज झालं तर एकदा 16,100 ला, आणि 16,100चं जर टार्गेट झालं तर 15,800 ला एकदा जाऊन येणार. सर पण एकदा तेवढी डिप दिल्यानंतर पुढचे 7-8 महिने वर जायचे चान्सेस आहेत ना? नाही नाही, तिथनं उलट तर अजून चालू होणार करा. जर ते ब्रेक केलं तर मग अजून खालचं टार्गेट आहे, असं लक्षात ठेवा. पण सर असं वर्षातले दिवस ठरलेले असतील ना, की एक ठराविक लेवल पर्यंत जेव्हा पडते आणि त्यानंतर सिच्युएशन जर चेंज झाली तर असं होत असेल ना सर? नाही, मार्केट लक्षात ठेवा टॉप बॉटम नाही काढताय. सर म्हणजे वर्षातलं समजा असं जर धरलं 12 महिने तर त्यातले समजा 4-5 महिने खाली जाणारे असतील तर पुढचे 5-6 महिने तर वर येणारे असतील का? असं काही नाही होत की एक 1.5 वर्ष मार्केट पडतच राहतं, असं होतं सर? हो हो हो, म्हणजे आता जस्ट मार्केट असं व्हायला लागलंय की खाली पडलेलं वर येतंय, पण ह्याच्या आधी जर तुम्ही जरासा डाटा काढला ना तर 1.5 वर्ष मार्केट काय असतं, एका ट्रेंडला असतं, खाली गेलं तर खाली, वर गेलं तर वर. ओके. सर माझ्या एका मित्राने सांगितलं रिलायन्स 100% 2365 ला येईल. होय सर, येणारच आहे. आता परवापासून 30 रुपये झाली. हो, त्याने 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं, मी त्याला वेळात काढलं पण खरं निघालं सर ते. याचा काही क्रायटेरिया असतो का सर? 2365 ला नाही सर, एक 2550 पर्यंत देईल बघा. अच्छा अच्छा. क्रायटेरिया असं काय नसतं सर, फक्त ते ह्याचा असतं खेळ, कॅन्डल स्टिकचा चार्टचा खेळ असतो ना,
त्यात हम्म. फक्त आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आता जर तुम्ही रिलायन्सचा डेली चार्ट बघितला ना, ज्यांना हा. चार्ट चांगलं कळतात ना, त्यांना ते कळेल की वर डबल टॉप झालाय. हा हा हा, याच्या आधी पण तो एकदा 2800 ला येऊन गेलता. आता परवा पण तो 2800 ला आला. तिथनं आज एक मोठी रेड कॅन्डल पडली आहे शेजारीच्या ग्रीनच्या. त्यामुळे तिथनं मार्केट आता खाली येणार आणि रिलायन्स खाली आला की मार्केट परत काय येते, खाली येते. खाली आलं. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी परवा पण टाकलेला की जेव्हा 16,250च्या खाली क्लोजिंग भेटलं की आपण एकदा 16,100 आणि नंतर 15,800 ला जाणार. सर पण या मुवमेंट सापडत नाही. आता आज एसजीएक्स निफ्टी खूप खाली आहे. सोमवारी 100% तो खाली येणार. येस, या मुवमेंट कशा कॅच करायचं सर? हेजिंग करायचं. हेजिंग करायचं. हा, म्हणजे आज आपण सगळे पोझिशन घेऊन गेलोय का नाही, लांबचे कॉल शॉर्ट करून गेलोय किंवा पुट शॉर्ट करून गेलोय. परत जाताना सर एक कॉल पण बाय पण करून गेलो, पुट बाय पण करून गेलो, असं दोन्ही पण करून गेलो. आता यात फायदा काय होतो लक्षात ठेवा. मार्केट किती जरी गॅप डाऊन झालं ना, तरी कॉल आणि पुट आपण समजा दोन्ही घेऊन गेलोय. मार्केट पडल्यावर काय वाढतं सर? पुट वाढतो. बरोबर आहे. मार्केट वाढलं तर काय वाढतो? कॉल वाढतो. कॉल वाढतो. आता एक्सपायरी दिवशी सगळे शून्य होतात, हे तर सिंपल आहे. बरोबर आहे. आता मार्केट समजा आता 200 ला आज क्लोज झालंय आणि एसजीएक्स निफ्टी समजा 16,050 ला आहे. म्हणजे आता मार्केट कितीने गॅप डाऊन होतंय? 150 पॉईंटनी गॅप डाऊन होते. बरोबर आहे. बरोबर. आता लक्षात ठेवा, जर कॉल पडणार आहे म्हणजे कॉलची प्राइस कमी येणार आहे जर मार्केट गॅप डाऊन झालं तर, हे तर फिक्स आहे. बरोबर. पण पुटची प्राइस वाढणार आहे. येस. पण कॉलची प्राइस शून्य होईल का सोमवारी? नाही. कारण त्याला शून्य कधी व्हायचंय? गुरुवारी. गुरुवारी. हा, मग त्याचं प्रीमियम राहतं आणि आपलं पुटचं प्रीमियम दुप्पट होऊन जातं एवढ्या पिरियड मध्ये. मार्केट डायरेक्ट मोठं गॅप डाऊन झालं. त्यामुळे आपण काय केलंय, फेडची मीटिंग होती ना आज, म्हणजे आहे म्हणून आपण डायरेक्ट शॉर्ट पण करून गेलोय आणि एखादं एक लॉंग पण करून गेलो. माझं लॉंग लगेच बुक करून टाकायचं मोठं प्रॉफिट आल्यानंतर, आणि शॉर्ट तसेच ठेवायचे, कारण त्याच्या खाली मार्केट जाणार आहे. 15,700च्या खाली मार्केट जाणार आहे का? नाही जाणार. आणि 16,700च्या वर मार्केट जाणार आहे का? नाही जाणार. त्यामुळे हे दोन्ही माहिती, त्यामुळे तिथं मार्केट जाणार नाही, ते आपल्या सगळ्यासाठी सेफ्टी आहे. आणि एकदम जर इव्हेंट असतील तर अशा वेळेस एक कॉल पण बाय करून जायचं आणि एक पुट पण बाय करून जायचं, जे होईल ते होईल. एक कुठलं तरी मोठं गॅप डाऊन झालं ना की आपलं काम होऊन जात, असं होतं. तर हे सगळं शिकवणार आहे तुम्ही नंतर पुढे? हो. आता फक्त जसं म्हणलं ना, जेव्हा तुम्ही ऑप्शन बायर आणि सेलर असताना तेव्हा 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. जेव्हा तुम्ही ऑप्शन बायर्स असता तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन्स असतात हे खेळण्याचे. पण जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलर बनता, तुमच्याकडं ऑप्शन्सच किती ओपन होतात बघा ऑप्शन खेळायचे, हे सगळे खालचे. त्यामुळे ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर ह्यामध्ये सगळ्यात मोठा डिफरन्स हा असतो की ऑप्शन बाईंग मध्ये तुम्हाला अॅक्युरेसी आणि अपॉर्च्युनिटी दोन्ही पण जास्त लागतात. ऑप्शन सेलर साठी सगळ्यात भारी मार्केट असतं की लई खाली गेलेलं पण त्याला चालतं आणि लई वर गेलेलं पण त्याला चालतं. पोझिशन्स थोड्याशा काय करायचं, हलक्या करून तो काय करू शकतो, कन्सिस्टंटली प्रॉफिट काय करू शकतो, ऑप्शन सेलर काढू शकतो. पण तेच जर ऑप्शन बायर कडे तुम्ही गेला ना, तर थोडंसं त्याला अॅक्युरेसी काय लागते, जास्त लागते. मग आपण काम कशावर करायचं? आपण दोन्ही ह्याच्यावर काम करायचं. ऑप्शन बाईंगची अपॉर्च्युनिटी असेल ऑप्शन बाईंग वर राहावा, ऑप्शन सेलिंगची अपॉर्च्युनिटी असेल तर ऑप्शन काय करावा, सेलिंग वर राहावा. त्यामुळे लक्षात ठेवा, ऑप्शन बायर कोणी तुम्हाला विचारलं की ऑप्शन बायर चांगला का ऑप्शन सेलर चांगला, काही उत्तर द्यायचं नाही, ऍज पर अपॉर्च्युनिटी म्हणून त्याला सांगायचं बस. सर याचा अर्थ ऑप्शन सेलिंग इज ऑलवेज बेस्ट ना? हो, ऑप्शन सेलिंग तर बेस्टच आहे, त्यात काही डाऊटच नाही. पण सर अपॉर्च्युनिटी भेटत असेल तर कमी वेळेत जास्त पैसा पण भेटलेला चांगला. सेलिंग मध्ये पण? सेलिंग मध्ये पण भेटतात सर पैसे, आणि चांगले पैसे भेटतात. ओके सर. येस.
सर जेव्हा आपण एक सी पण घेतो आणि पी पण घेतो, हम्म, लाईक सी जेव्हा मार्केट सपोज आता वर जात असेल तर आम्ही सी मध्ये प्रॉफिट करणार, पण पी मध्ये आपण लॉस करणार ना सर. येस. पण मग ते कॉम्पेन्सेट नाही होत का सर, म्हणजे इक्वल टू झिरो होणार ना सर ते, नाही म्हणजे ते इथे सांगतोय प्रॉफिट आणि तिथे लॉस असणार. की लिमिटेड वेळेत जर ती स्ट्रॅटर्जी वापरली तर ठीक आहे. हा, वेळ त्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर तुमची ते खेळायची वेळ चुकली ना, आता जसं आज होतं ना, की मला माहित होतं की रात्री युएसचं मार्केट काय राहणार आहे, वोलाटाईल राहणार आहे. एक तर डायरेक्ट 200 पॉईंट आपण गॅप अप होईल किंवा गॅप डाऊन होईल. त्यासाठी आपण कॉल पण घेऊन गेलो आणि पुट पण घेऊन गेलो, प्लस कॉल शॉर्ट पण करून गेलो, कॉल पुट पण शॉर्ट करून गेलो. आता कॉल बाय केलाय आणि कॉल सेल केलाय, सॉरी पुट बाय केलाय. अशा वेळेस काय होणार आहे, समजा मोठं गॅप अप गॅप डाऊन झालं, कॉल प्रॉफिट मध्ये येईल, पुट काय जाईल, लॉस मध्ये जाईल. पण कॉलचं प्रॉफिट जास्त असेल आणि पुढचा लॉस काय असेल नेहमी कमी असेल, असं लक्षात ठेवा. पण काय पाहिजे, मोठा इव्हेंट पाहिजे आणि तर मार्केट एखादी बाईंग स्ट्रॅटेजी आहे का कुठली? सर पण एखादी ऑप्शन बाईंग स्ट्रॅटेजी सांगा ना. हॅलो, ऑप्शन बाईंग स्ट्रॅटर्जी नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांनी लिहून घ्या वाटल्यास. कोणता पण इव्हेंट असेल मोठा, म्हणजे फेडचा इव्हेंट असू दे किंवा कुठलाही इव्हेंट जो असेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, राईट. अशा इव्हेंटला काय करायचं, बँक निफ्टी मध्ये 500 पॉईंट वरचा कॉल आणि 500 पॉईंट खालचा पुट. समजा 35,000 मार्केट आहे, 35,500चा कॉल आणि 34,500चा पुट. 500 पॉईंट इकडचा, 500 पॉईंट तिकडचा बाय करून जायचं. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट काय होतं, मोठं गॅप अप नाही तर गॅप डाऊन फिक्स होतं. अशा वेळेस तिथं पैसे कमवता येतात. निफ्टी मध्ये करायचं असेल तर 150 पॉईंट वरचा कॉल आणि 150 पॉईंट खालचा पुट, असं लक्षात ठेवा. सर हे इव्हेंटच्या अगोदरचं म्हणताय का, म्हणजे इव्हेंट उद्या आहे तर आदल्या दिवशी क्लोजिंगला घेता असं आहे का? काय म्हणला सर? मी म्हटलं उद्या जर इव्हेंट आहे आपल्याला माहित आहे तर आपण आजच्या क्लोजिंगला, म्हणजे मार्केट जेव्हा क्लोज होतं त्यावेळी या लेवलचा बाय करून उद्या गॅप अप गॅप डाऊनला ते बुक करायचं असं म्हणतात. हा, तसं पण चालतंय सर. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते मार्केट ओपनिंगच्या वेळी म्हणताय की आपण आदल्या दिवशी हे करा, म्हणजे क्लोजिंगच्या केलं वेळेस, तरी चालतं? क्लोजिंगच्या अच्छा, म्हणजे उद्या आपल्याला माहिती आहे उद्या इव्हेंट आहे तर आपण क्लोजिंगच्या वेळी 500 पॉईंट इकडचा 500 पॉईंट इकडचा घेऊन कॅरी केलं चालतो? चालतं सर, काय प्रॉब्लेम. ओके. तर इंट्राडेचे नाही काय एखादी स्ट्रॅटेजी कुठली ऑप्शन्सवर बाईंग वर? इंट्राडे साठी नाही, इंट्राडे पूर्ण चार्टच बघायचा असं करायचं. तर ह्यालाच लॉंग स्ट्रँगल म्हणतात का? हा 500, हा, नाही, हा ते बाय केले ना त्याला लॉंग स्ट्रँगल होतं. कारण तुम्ही आज जे दिलं ना सर हाय रिस्क लॉंग स्ट्रँगल मध्ये, तेव्हा ते हा. दिलं की 500 पॉईंट वरचा कॉल दिला आणि 500 पॉईंट 500 पॉईंट खालचा पुट केला. आणि येस दोन्ही बाय करायचे. येस, दोन्ही पण बाय करा. त्याला कॅपिटल किती जातं सर हे? ठीक आहे, जेवढं प्रीमियम आहे तेवढंच कॅपिटल. पण ही बास्केट ऑर्डर वगैरे टाकायची का सर, का असंच सिंगल सिंगल टाकायचे? असे सिम्पलच टाकायचं, काय प्रॉब्लेम. ओके. सर आणि एक्झिट होताना एकत्र एक्झिट व्हायचं ना याच्यातून, येस. म्हणजे कोणता पहिला एक्झिट करायचा असं काही नाही, दोन्ही असं काही कोणताही नाही. केलं तरी केलं. येस चालेल. सर आणि जेव्हा आपण हे घेतो ना, असा कॉल घेतो सर स्ट्रँगलचा, तर परत मार्केटवर लक्ष ठेवायला लागतं का मग, लाईक कधी पण आम्हाला बाहेर येता येतं, एक्झिट करता येतं? कधी पण एक्झिट करता येतं, काय प्रॉब्लेम. जसं लक्ष पूर्ण दिवस असं लाईक लक्ष ठेवायला नाही लागत ना सर? हा, काय म्हणला मॅडम? पूर्ण टाइम लक्ष ठेवायला नाही लागत ना, की एकदा कॉल घेतल्यानंतर आपण कसं वॉच ठेवतो तसं वॉच ठेवायला लागतं का असल्या कॉलवर? नाही, काय वॉच करायला नाही लागत, मोस्टली प्रॉफिट होऊन जातं. सर पण कधी बाहेर पडायचं मग? ओपन झालं बाहेर पडायचं का वाढ बघायची? म्हणजे समजा गॅप डाऊन झालं 200 पॉईंटने, समजा पुट वरती
तर त्याच वेळेस बुक करून टाकायचं का काही त्याचं पर्सेंट किंवा आपल्या ह्याच्यानुसार काय चार्टवर वगैरे बाहेर पडायचं? चार्ट नुसार बाहेर पडण्यापेक्षा प्रॉफिट होऊन जातं ना, अशाच बाहेर पडून जायचं. आणि सर असं कधी झालेलं आहे का की इव्हेंटच्या वेळेस असं वाटलं आपल्याला गॅप डाऊन किंवा गॅप अप मिळेल, त्यापेक्षा जर साईड वेज ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं, असं झालेलं आहे का कधी? मोस्टली नाही होत तसं, कारण इव्हेंटच एवढे मोठे असतात ना की काय प्रॉब्लेम येईल. म्हणजे त्याच्यासाठी मिनिमम गॅप डाऊन किंवा गॅप अप 200 पॉईंटची तरी व्हायला पाहिजे, तेव्हा प्रॉफिट दिसतो सर. हा, इव्हेंट नंतर तेवढं लक्षातच ठेवायचं. त्यामुळे इव्हेंटच्या वेळेस फक्त तेवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 500 पॉईंट वरचा कॉल, 500 पॉईंट खालचा पुट, दोन्ही पण बाय करून जायचं. आणि 1,500 ते 2,500, 1,500 ते नंतर शिकूया शॉर्ट टाइम. पण ऑप्शन इव्हेंट वाढचं तेवढं लक्षात ठेवा. हॅलो सर, एक विचारायचं होतं. हा सर. सर समजा आपण इंट्राडे किंवा पोझिशनल ज्या वेळेला ऑप्शन बाईंग करतो किंवा सेलिंग करतो, हा, त्यावेळेला तुम्ही सांगितलं की तुमचं परफेक्शन बऱ्यापैकी 100% पर्यंत असलं पाहिजे. येस. अशा वेळेला नक्की काय बघितलं पाहिजे की ते आपला कॉन्फिडन्स 100% वाढेल? बघायला असं काही जास्त लागत नाही. मोस्टली काय लागतं माहिती का, थोडस आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स असतो ना, तो इथं खूप मॅटर करतो. आता कसा एक्सपिरियन्स ते पण लक्षात ठेव. सिंपल लक्षात ठेवायचं, 2 पॉइंट असतात मार्केटमध्ये, म्हणजे कमवायचे पण किंवा मनी करायचे पण, असं पण लक्षात ठेवा. एकतर जास्त जर कन्फ्युजन झालं ना सर, तर ट्रेड घ्यायला प्रॉब्लेम. बरोबर. त्यामुळे सर माझं एक असं म्हणणं आहे की स्टडी कमी करायचा, आणि जेवढा स्टडी केला ना त्याच्यावर रिपिटेशन जास्त करायची. एक्झॅक्टली सर, बरोबर. हा, ते एक लक्षात ठेवायचं. आणि दुसरं, तुमचं कॅपिटल ॲलोकेशन कसं आहे ना सर, त्याच्यावर खूप डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, लोक काय करतात की क्वांटिटी, जसं म्हणतो ना, क्वांटिटीवर खूप सारं डिपेंड आहे. की जेव्हा प्रॉफिट करत असतात ना, तेव्हा त्यांच्या क्वांटिटी कमी असतात. बरोबर. एका थोड्या वेळानंतर जेव्हा कॉन्फिडन्स येऊन जातो ना, त्यांच्या क्वांटिटी तिप्पट होऊन जातात. बरोबर आहे. सो जेव्हा लॉस मध्ये होतो ना, तेव्हा क्वांटिटी जास्त असतात, त्यामुळे तो मॅक्झिमम लॉस होतो आणि प्रॉफिट काय होतं, कमी होत जातं. बरोबर. अशासाठी एक करायचं, क्वांटिटी कंपल्सरी सेम ठेवायची, म्हणजे ऍटलिस्ट काय म्हणतात त्याला, गॅरंटेड तर प्रॉफिट असो किंवा लॉस असो, क्वांटिटी तीच ठेवायची. प्रॉफिट असू दे किंवा लॉस असू दे, तुमच्या क्वांटिटी सेम ठेव. दुसरं, त्यानंतर तिसरं कारण म्हणजे ओव्हर ट्रेड होऊन जातो. ह्याचं रिझन काय असतं, जसं काल सरांना पण सांगितलं ना, की तसं करा की मॉर्निंगला जर तुमचं प्रॉफिट सेशन असेल ना, आफ्टरनून मध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल ना, समजा वर 10 लॉट घेत असाल ना, आफ्टरनून सेशन मध्ये एकच लॉट मध्ये खेळा. लॉस जरी झाला तरी तो वरच्याला मॅच होऊन जातो प्रॉफिट. हे 3 गोष्ट फक्त सांभाळायचं, बाकी काही लागत नाही मला. नाही सर, याला क्रायटेरिया म्हणजे समजा ऑप्शन बाय केला आपण, तर त्याचं परफेक्शन कसं आणायचं 100% सर? किंवा ऑप्शन सेल केला तर त्याचं परफेक्शन कसं आणायचं 100%? म्हणजे मी तुम्हाला देव मानतो म्हणून विचारतो सर.
आता कसं असतं सर लक्षात ठेवा, परफेक्शन आहे ना तुमच्या एक्सपिरियन्सवर खूप डिपेंड आहे. तुम्ही कशा प्रकारचा स्टडी करताय ना त्यावर लय डिपेंड. फॉर एक्झाम्पल मला माहिती आहे ना की बँक निफ्टीची समजा मूव्ह आली तर मला माहिती आहे की एका आठवड्यात 1,500 पॉईंट इकडे 1,500 पॉईंट तिकडे अशी मुवमेंट येते अप्रॉक्सिमेट मार्केट. पण काही प्रॉब्लेम येत नाही कारण मार्केट काय झालं त्या रेंज मध्येच जात असतं. मार्केट काय होतं नेहमी जसं मागं पण सांगितलं ना, शुक्रवारी आणि सोमवारी हे जर मार्केट पडलं ना तर मोस्ट ऑफ द केसेस मध्ये चान्सेस काय असतात, मंगळवार बुधवार गुरुवार मार्केट काय राहील थोडस अप साईडला राहील. बरोबर आहे. आता ह्यात एक सिंपल गोष्ट लोकांना एक कळत नाही की मार्केट 2 दिवस पडलं ना लोक तिथंच खेळत बसतात की आता अजून खाली जाईल म्हणून पुढे घेऊन बसतात. पण तुमच्या एक्सपिरियन्स वरून तुम्हाला कळून येणार आहे की आता 2 दिवस मार्केट भरपूर पडले, त्याच्यानंतर मार्केट काय होणार आहे थोडं रिकवर होणार आहे. अशा वेळेस आहे ना जर आपण आपले क्रायटेरिया काय करतो चेंज करून ठेवतो. राईट. मग अशा वेळेस आपल्या एक्सपिरियन्स मधनं गोष्टी काय समजून येतात, कॅन्डलस्टिक वरनं तुम्हाला एक 50-60% अॅक्युरेसी भेटते आणि तुमच्या एक्सपिरियन्स वरनं तुम्हाला एक वरची 40% अॅक्युरेसी भेटते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी पण काय जास्त आहेत गरजेच्या आहेत. प्लस तुम्हाला जसं मगाशी म्हणलं ना की कोणत्या वेळेस कोणता ट्रेड खेळायचा आहे ना हे तुम्हाला कंपल्सरी लक्षात येणार. समजा इव्हेंट आहे तर ऑप्शन बाईंग साईडला जावा. समजा इव्हेंट नाहीये तर ऑप्शन कुठल्या साईडला जावा सर, सेलिंग साईडला. त्यामुळे अशा ह्याच्यात क्रायटेरिया तुमची अॅक्युरेसी हळूहळू वाढत येईल ना सर, त्यानंतर मग तुम्ही काय होणार की मोठ्या लॉट मध्ये खेळा किंवा छोट्या लॉट मध्ये खेळा, तुम्हाला काय होऊन जाईल बॅलन्स होऊन जाईल. आणि टार्गेट आणि स्टॉप लॉस हे दोन्ही नेहमी फॉलो करायचं. नाही तर आपलं काय होतं अजून वर जाईल करत आपण काय होतो टार्गेट स्टॉप लॉसला अजून खाली खाली आणत जातो आणि पण सर जरासं ग्रीन मध्ये दिसलं ना एक्झिट. ते टार्गेट स्टॉप लॉस कसं ठरवायचं सर? ते सर कॅन्डलस्टिक वरून शिकायचं. ते नंतर शिकणार आपण. हा ते कॅन्डलस्टिक वरून शिकायचं. अच्छा, थँक्यू सर. तर ऑप्शन सेलिंग मध्ये जास्त लॉट घेतले कुणी, कारण ऑलरेडी त्याच्या एका लॉटची किंमतच खूप असते, तर काय कमी वगैरे होतं सर मार्जिन त्याचं? असं काही नाही डिस्काउंट नाही तिथं काय, मल्टिप्लाय मध्येच होऊन जातं. मल्टिप्लाय मध्येच होणार. येस. सर आज जे तुम्ही दिले होते ना सुरुवातीचे प्लेस ऑर्डर 3:26 नंतर सुरुवातीचं दिलं होतं शॉर्ट करायचं बँक निफ्टी, नंतर शॉर्ट, त्या दोन्ही बास्केट ऑर्डर टाकायच्या. येस त्या दोन्ही आणि बास्केट आयर्न ऑर्डर. कॅन्डरचं पण बास्केट ऑर्डर, फक्त Basket order. शेवटची सिंगल टाकायची होती. हा राईट. सर पण ती जी दुसरी होती ना सर आयर्न कॅन्डर मध्ये बाय 17,000 सी, तर तो घेत नव्हता सर. मी दोनदा ट्राय केला, शेवटी म्हणजे एक तर वेळ पण झाली आणि सोडून दिलं की रेस्ट्रिक्शन येत होतं काहीतरी 17,000 सी ला ऑर्डर. मोस्टली ते झिरो तर घेऊन देत नाही, अपस्टॉक वाले घेऊन देतात. अच्छा, म्हणजे झिरोदा मध्ये आयर्न कॅन्डर होतच नाही का? होतच नाही, म्हणजे होत नाही म्हणजे त्यांना स्ट्राईक प्राइस अजून जवळची लागते असं होतं. कारण 2 घेत होता तो आणि बायवाली 17,000 ची घेतलीच नाही, मग पुढचा वेळच नाही, त्याच्यातच दोनदा ट्राय केला, तो झाला नाही, मग त्याचा नाद सोडून दिला असं झालं सर. अच्छा. नाही मोस्टली तेच लक्षात ठेवा की झिरोदा मध्ये प्रॉब्लेम काय होतो की लांब घेऊन देत. सर मग 17,000 सी म्हणजे मग 16,900 वगैरे पण नाही घेऊ देणार तो सर? नाही ते पण नाही घेऊन. अगदी जवळच म्हणजे? हो एकदम 300 पॉईंट जवळ 300 पॉईंट असंच घेऊन. ओके. अपस्टॉक मध्ये ते चालतं पण ह्याच्यात चालत नाही ऍक्च्युअली, हा प्रॉब्लेम. तर मग तो इव्हेंट वाला पण चालणार नाही जो 500 पॉईंट वाला आहे तो? मोस्टली बाईंगला चालतं सर, सेलिंगला प्रॉब्लेम देतो. 500 म्हणजे झिरोडाला म्हणताय का? हा झिरो झाला. नाही झिरोडाला देतो तो 500, सेलिंग साठी काय प्रॉब्लेम देत नाही कुठल्याही साईडला. पण तो ते झालं त्यांचं पण झिरोदाच आहे. नाही माझा बाय झाला तो मी तुम्हाला बोललो ना मेसेज टाकलेला मी 64,000. कधी कधी येतात त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स स्ट्राईक प्राइस वरती झिरोदा मध्ये. सर माझं आज झालंच नाही ते, त्यामुळे हा बँक निफ्टी 550 पॉईंट झिरो झाला, निफ्टी 400 पॉईंट आहे आणि बँक निफ्टी 600 पॉईंट. कारण काय काही वेळेस थोडस प्रॉब्लेम देतं ते, पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही.
सर आज दीपक नायट्रेट मध्ये सडन बाईंग आली. नाही येणार खाली ते. येईल ना, कारण 4% त्याचं आज स्ट्रॉंग होता तो. ती काय म्हणतात असे एवढे पडल्यानंतर एखादं बाउन्स बॅक येऊन जातो. ओके. आणि सर जे आपलं तुम्ही मला एक बेसिक हे होतं, म्हणजे अजून मी एवढे स्ट्रॅटेजीज वगैरे मी एवढी हे नाहीये त्याच्यामुळे विचारते. आता तुम्ही जे पुट बाय करायला सांगता आणि कॉल बाय करायला सांगता, हम्म. पण जर सडन गॅप डाऊन झालं किंवा गॅप अप झालं तर ते एक कॉल वर गेला तर ऑटोमॅटिकली दुसरा कॉल खाली जाणार आहे. म्हणजे आपण म्हणजे नक्की त्याच्यामध्ये किती कमवतोय, किंवा कारण आपला तिथले तिथेच जेवढा प्रॉफिट होतोय तेवढाच लॉस होतोय. नाही. उलट अशा इव्हेंटला उलट पुट काय म्हणतात कमी होत नाही, जास्त इरोट होत नाही, पण कॉल जास्त वाढला जातो जर मोठं गॅपअप झालं तर. अच्छा, म्हणजे सेम बाईंग गॅप डाऊन साईडला झालं. असेल तेव्हा. ओके. हा राईट आपलं होऊन जातं प्रॉफिट. मोस्टली आपलं जेवढं आपण कॅपिटल लावलंय ना त्याच्यात 3 ते 4% आपलं प्रॉफिट होऊन जातं अशा. ओके. आणि जेव्हा शॉर्ट करतो तेव्हा कसं करायचं, का म्हणजे का दुसरी Same. पोझिशन लॉस रिकव्हर होण्याची वाट बघायची की काय करायचं, नाही गॅप अशा डाऊन वेळेस गॅप काय अपच्या होतं वेळेस? की मोठं गॅप डाऊन जरी झालं ना तरी त्या आउट द मनी म्हणजे ते खूप लांबचे असतात, त्यामुळे त्याचा एवढा इफेक्ट पडत नाही त्याच्यावर. आता आज आपण काय केलंय 15,700चा एक कॉल सेल केलाय, बरोबर आहे, बरोबर. आणि 17,700चा 16,700चा एक कॉल, 15,700चा एक पुट आणि 16,700चा एक कॉल, हे 2 सेल केले. आता काय होतं मार्केट 16,000ला जरी ओपन झालं, समजा परवा 200 पॉईंट काय झालं गॅप डाऊन ओपन झालं, अशा केसमध्ये ना 15,700चा कॉल जेवढा वाढत नाही तेवढा 16,700 15,700चा पुट जेवढा वाढत नाही तेवढा 16,700चा कॉल पडतो. अशा वेळेस तेव्हा पण त्या पोझिशन पण काय असतात प्रॉफिट मध्ये असतात, त्यामुळे एवढा काही इफेक्ट पडत नाही. ओके. सर तुमचा सल्ला काय राहील, ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे का बाईंग करायला पाहिजे? असं काही नाही सर, दोन्हीकडे जसं म्हणलं ऑपॉर्च्युनिटी जसं असेल तसं राहायचं सर. सर आता तुम्ही तुम्हाला देव बाईंग आहे, मध्ये ऑपॉर्च्युनिटी भेटत असेल, आम्हाला आम्हाला बाईंग कळतच मध्ये नाही की बाईंग ऑपॉर्च्युनिटी किंवा भेटत असेल, करायची. नाही तेच सांगतो सर, जेव्हा ऑप्शन बाईंग मध्ये ऑपॉर्च्युनिटी असेल ना बाईंग मध्ये पैसे कमवायचे, सेलिंग मध्ये ऑपॉर्च्युनिटी जास्त वेळा असते तेव्हा सेलिंग मध्ये कमवायचे, असं करायचं. याला क्रायटेरिया फक्त विक्स वापरायचं. वीक्स वापरायचं एवढंच लक्षात ठेवा. इंट्राडेला खेळत असाल बस. तर ऑप्शन बाईंग करायचं आणि ऑप्शन सेलिंग अवॉइड करायचं, आणि ओव्हरनाईट खेळत असाल ना ऑप्शन सेलिंगच करायचं. ओके सर, थँक्यू. सर 2 नंतर आपण ऑप्शन बाईंग वरतीच फोकस करू शकतो का, म्हणजे जर आपल्याकडे थोडाफार एक्सपिरियन्स असेल येस सर, सर. की ज्यावेळी आपल्याला चार्ट वरती कळतंय की नाही बाबा हा कॉलचा किंवा हा पुढचा आता थोडा मुवमेंट दिसते आणि जाईल इथं, सो आपण बाईंग 2 नंतर बाईंग वरतीच फोकस करू शकतो का? येस करू शकतो, काही प्रॉब्लेम. ऍक्च्युली मी तसंच करतो की जसं तुम्ही टाइम दिलंय की बाबा हा या टाइम पर्यंतच तुम्ही सकाळचं 10:30 पर्यंत आणि नंतर बाकीचं जे आहे 1:45 नंतर. तर येस माझे जे स्ट्रॅडल ट्रायंगल जे असतात ते मी या 2-2.5 तास मध्येच ठेवतो आणि 1:30-1:45 ला ते काढून सेलिंग टाकायचं. पोझिशन असते ते मी बुक करून टाकतो जेवढं असेल तेवढं, नंतर मी फोकस करतो बाईंग वरती. तो येस, हा ठीक आहे ना अप्रोच सर? ठीक आहे सर, काहीच प्रॉब्लेम. ओके सर, इंडेक्सला घेऊन ऍक्च्युअली खूप क्वेश्चन्स आहेत आणि माझे थोडे प्रश्न अजून वाढतील. ऍक्च्युअली कसं आहे थोडा फुल टाइमच्या हिशोबाने फोकस करतोय अच्छा. तो, म्हणून हा तर तेच म्हणलं जरा तुमचा आता जसं आपल्याला हळूहळू कळतंय तर मला पण थोडं आयडिया आहे की ऑप्शन बाईंग म्हणजे कधी आणि वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोडा आता डीप नॉलेज तुमच्यामुळे येत आहे. सो बघू आता, कारण ह्या गोष्टीवरती जास्त फोकस करायचा आहे, कारण की कॅपिटल आहे थोडा बऱ्यापैकी, सो करू म्हणलं ह्याला. येस सर तो आजचा अँग काउंटर आहे तो थर्सडे पर्यंत ठेवला चालेल काय? चालेल सर. नाही उद्याच आपण ओपनिंग बघूया, ओपनिंग नंतर ठरवूया. चालेल. सर आपण क्लोजिंगच्या दिवशी म्हणजे जसं समजा फॉर एक्झाम्पल आज मार्केट आपण बँक निफ्टीचं कन्सिडर करतोय की आज समजा 35,500 ला क्लोज झालाय, ठीक आहे, तर मी आजच्या क्लोजिंगला मी
35,500चा दोन्ही सी आणि पी माझ्या वॉच लिस्टला लावून ठेवलं. ठीक आहे. हा तर उद्या ज्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी ज्यावेळी गॅप अप होईल किंवा गॅप डाऊन होईल जे काय असेल हम्म, तो दोन्ही पैकी समजा आता फॉर एक्झाम्पल मार्केट गॅप अप झालं, हम्म, सी एक लेवलला खूप गेला म्हणजे समजा हा. मी ज्यावेळी मार्केट क्लोज होताना बघितलेला सी पी सेम स्ट्राईक प्राइसचा, तो दोन्ही हा. एक होता समजा 310 होता, एक होता 300. हम्म, सी वाढून गेला समजा 450 ला गेला आणि हा. तो पीई समजा नियर बाय आला 200. हम्म. तर आपण तो कॉल शॉर्ट करू शकतो का विथ मिनिमम स्टॉप लॉस? म्हणजे हा अप्रोच कसा आहे? मोस्टली प्रॉब्लेम काय होतो सर, जर अपसाइड कॅप असेल ना मग काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला वाटते की निफ्टी अंडरलाईन असेल त्याच्यावर जाणार नाहीये ना, तर तुम्ही ते करू शकता. पण शॉर्टच मुवमेंट मध्ये त्याला शॉर्ट करायला जायचं नाही. मुवमेंट एकदा वाल्याला म्हणजे सडन actually- हा हा. प्रॉब्लेम तोच होतो ना की एकदा सडन काय लोक काय करतात, आता भरपूर वाढलाय म्हणून त्याला शॉर्ट करतात. असं नाही करायला जायचं. एका लेवल्स पर्यंत जर तुम्हाला सापडला तरच ठीक आहे, नाही तर मग बाईंग अप्रोच ठेवायचं. कारण काय होतं, अशा वेळेस मार्केट व्हॉलटाईल असतं, कारण मॉर्निंग सेशन असतो. सो त्यावेळेस थोडंसं कसं 15-20 मिनिटात ऑप्शन वर पण निघून जातो, स्पाइक होऊन जातो असं होतं. अच्छा, ओके. ऍक्च्युली आजच ती एक स्ट्रॅटेजी म्हणजे मी हे फॉलो करतो म्हणजे भरपूर दिवसापासून करत आलोय की हा. मी 3500 लावलेला काल. हम्म. तर तो 3500 आज नियर बाय काहीतरी 800च्या वर आहे. हा, हा. तर जो आज ज्यावेळी तो ओपनिंग झाला तो नियर बाय मला काहीतरी 683च्या आसपास, मी 688च्या आसपास शॉर्ट केलेला. हा, हा. तर ठीक आहे, माझे जे 50 पॉईंट्स मी ज्याच्यासाठी वेट करत होतो ते मी घेतले. पण मी काय करतो सहसा की ज्यावेळी मी स्टॉप लॉस लावतो 50 पॉईंटचा वर 50 पॉईंटचा खाली म्हणजे टार्गेट प्लस 50 1:1चा आर आर लावतो मी. हा, हा. तर मी ज्यावेळी मार्केट वॉच करतो तर जसं माहित पडलं की आपला स्टॉप लॉस कडे निघालं, कारण की थोडंफार आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स किंवा एक कळतं. मुवमेंट वरून हा. कळतं की अरे हा हा आता शूट होणार आहे. हम्म. तर मी तिकडे त्या ह्याच्यामध्ये म्हणजे इंट्राडे, कारण की हा मी नॉर्मल पोझिशन घेतो आणि लगेच हा, मग हा. तोच कॉल इंट्राडे मध्ये थोडा जास्त क्वांटिटी वाढवून करून सगळं एक्झिट बाय पण करतो. हा, हा बाय करतो लगेच. मग म्हणजे कसं आहे, हम्म. माझी इथे एक पोझिशन म्हणजे एकच पोझिशन ही असते. तर तिकडे मी कसं करतो की तिकडे 50 किंवा 100 क्वांटिटी मध्ये बाय करून बाय म्हणजे करतो. जो माझा लॉस माझा जो लॉस होत असतो तो पण कव्हर होतो आणि माझा कव्हर प्रॉफिट होतो. प्रॉफिट थोडाफार वर वाढून जातो. हम्म. तर हा ठीक आहे ना अप्रोच? कसं म्हणजे काय? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मग कसं आहे त्याचं तेच म्हणा, तुम्ही त्या स्ट्रॅटेजी मध्ये वर्क करून तुम्हाला एक्सपिरियन्स चांगला आहे म्हणून ते तुम्हाला ते सोपं वाटतंय. पण नवीन सांगणाऱ्याला जरा ते अवघड जात असते. हा, राईट राईट, बरोबर. नाही, तुम्हाला एकदा विचारावं म्हटलं की हा, हा हा. मी मोस्टली युज करतो हा म्हणजे हा, बऱ्याच वेळी, कारण की मी सेलिंग साईडलाच असतो. मी ऑप्शन बाईंगच्या भानगडीत पडत नाही कारण की एवढा वेळ हा, नसतो. हा, हा. आणि जसं तुम्ही आता ज्यापासून ते सांगितले टायमिंगची स्ट्रॅटेजीज आणि काही किंवा राईट, राईट. स्ट्रॅटेजीज पेक्षा टायमिंग इम्पॉर्टंट आहे. तर टायमिंग मी इम्पॉर्टंट. सेलिंग मग ते मी सेलिंग करून निवांत बसतो. एकला हा, परत लॉग इन चेक करून करतो की बाबा काय स्थिती आहे. नसेल हा. आणि बऱ्यापैकी आपला जो असेल दिवसाचा जो 50 पॉईंट 100 पॉईंट मिळून गेला तर मी एक्झिट घेतो 1:30च्या आसपास येस. किंवा कधी कधी 1ला पण मूव होते. तर मी त्या हो, टायमाला एक एक्झिट लाख. होतो. हम्म. हा, मग मी ते नंतर मग 2 नंतर बाईंगच्या साईडला बघतो. बाईंग बाईंगच्या वाटलं साईडला. ठीक आहे येस, तर नाही तर सोडून देतो विषय. येस, येस. तर सर ते मेन मला आहे ना, एक टायमिंग लय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पहिल्या वेळेस मी टायमिंगच सांगितलं प्रत्येकाला की कधी ट्रेड करायचा दिवसात आणि कधी ट्रेड नाही करायचा, आणि हे लक्षात ठेव. 11, 10:30, 11 वाजून जर गेले ना तर आपण ऑप्शन बाहेर असेल तर विषय सोडून द्यायचं, डायरेक्ट 2 नंतरच यायचं. राईट सर. ऍक्च्युली मी नेहमी मला स्वतःला हा एक प्रश्न असायचा की हा, मी जेवायला जातो आणि मार्केट कसं काय, म्हणजे मी जो वॉच करायचा असतो, जो हा, कॉल असते मला थोडी असते अशी माहिती की बाबा हा आता कॉल जाणार आहे वर किंवा हा हा, फुटवर जाणार आहे. पण मी तो वेट करत असतो आणि बरोबर मी म्हणतो अरे नाही चल यार खूप कंटाळा, म्हणजे काय हा देतच नाही म्हणून बरोबर हा, 1-1.5 पावणे 2 आणि हे टायमिंग माहित नव्हतं. आता हे तुमच्यामुळे आणि थोडाफार एक्सपिरियन्सने आयडिया आले ते. मी आयडिया. जेवणला जातो आणि मार्केट शूटअप कसं होतं, म्हणजे ते सगळे मिस व्हायचे कॉल वगैरे. हा, सो राईट. हे टायमिंगचं परफेक्शन तुम्ही सांगितलं आणि ते हा, नंतर आता सगळं आठवतं. अरे आपण 1.5 वर्षापासून म्हणजे एक चूक करतोय, ज्या टायमाला हा. बसायचं आहे आपण त्या टायमाला उठून त्याच जातो. टायमाला निघून जाते. हा, राईट. वैतागून त्याच टायमाला निघून जाते. हो, वातावरण आपण निघून जातो की आता काय राईट. मार्केट हलणार, सोड जाऊ दे आपण हा, बस करूया आजच्यासाठी. येस. तेच सर मेन टायमिंग असतो. त्यामुळे म्हणलं ना, 2 वाजताची कॅन्डल बघायची. मार्केटमध्ये एकतर वर पण जाते आणि खाली पण येते. दोन्ही मोमेंट देत असते. हो, बरोबर सर. हा, सर एक विचारायचं होतं. येस. सर एफ आय आणि डी आय
आपल्या सर्वसामान्य माणसापेक्षा काय वेगळा विचार करतात? वेगळा विचार करत नाही सर. त्यांच्याकडे फंड भरपूर असतो ना, त्यामुळे त्यांचं पोझिशन लॉस मध्ये जरी गेलं ना, तरी त्यांना पैसा भरपूर असतो तो हेज करायसाठी. ते हेच करतात का पोझिशन? हा, आपल्याकडे तेवढा फंड नाहीये सर. आपल्याला तिथं अॅक्युरेसी जास्त लागते. त्यांच्याकडे फंड असल्यामुळे त्यांची अॅक्युरेसी कमी असली ना तरी चालतं. आता एक लक्षात घ्या ना, तुम्ही म्युच्युअल फंड जर आपण 15% पेक्षा जास्त कोण रिटर्न देतं का सर? 15-20% पेक्षा? सर 10 मिळाला तर लय झालं. नाही देत. लय झालं, बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, मग ते 10%च रिटर्न काढतायत. उलट त्यांची अॅक्युरेसी खूप कमी असते, पण त्याच्याकडे फंड जास्त आहे. त्यामुळे ते मॅनेज होऊन जातं. आपलं पोर्टफोलिओ एखादा लागला ना तर खूप चांगला वर जात असतो. आपण त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स काढू शकतो. पण प्रॉब्लेम काय आहे सर? आपल्याकडे फंड नाही. हा एक सगळ्यात, त्यामुळे आपली अॅक्युरेसी जास्त लागते. हा सगळ्यात सर हे मोठा प्रॉब्लेम. ऑप्शन चेन, हे सगळं ऑप्शन चेन अनालिसिस मध्ये कळतं ना सर? हा, ते सगळं ऑप्शन चेन अनालिसिस मध्ये कळतं. ते आपण नंतर शिकणार आहे का? नंतर शिकायचं. येस सर. ओके सर. सर तुम्ही एखादा मल्टीबॅगर स्टॉक देताय ना, हम्म. तर सर त्यावेळी आपण किती कॅपिटल त्याच्यामध्ये घालायचं एका स्टॉक मध्ये? उदाहरणार्थ सर MRPL मध्ये 7-8 महिन्यापूर्वी लाख घातले असते तर ते आता 2-2.25 लाख रुपये झाले असते. मग हा, आपण किती टाकायचे? असं नाही सर. आपलं मोस्टली कसं असतं की समजा एक 100 रुपयाचं कॅपिटल आहे आपलं, हा, त्यात एक 7 ते 8 रुपये गुंतवायचे, असं करायचं. ओके ओके. हा. आता सर MRPL सर सॉरी HDIL तुम्ही दिलाय ना, हा. तर सर आता तो बॅन मध्ये आहे, तर तो आपल्याला अजून खालच्या लेवलला मिळेल. तो नाही आता सर सर, तिथनं घ्यायचा खाली नाही जाणार तो. बर, हम्म. म्हणजे आता सर घ्यायचा की नाही, ह्याच्या आधी घेतले नसतील तर घेतलं चालतंय सर, काय प्रॉब्लेम? घेऊन ठेवा. काय काय प्रॉब्लेम? बायोजेन एक तसा होता बघा सर, सेम तसाच. 1.5 महिना बॅन मध्ये होता. बॅन मधनं बाहेर आला तेव्हा 50 पैशाला होता. तिथून तो ओके डायरेक्ट ₹2.30 गेला. ओके. कुठला सर? बायोजिन का? बायोजेन म्हणून एक होता. बायोजन. ओके हा, तो आम्ही ओके 29 पैशाला बाय केलता. हा हा. ओके. म्हणजे सर HDIL आधीच काय काय हरकत नाही. त्या लक्षात एक 7 ते 8 रुपये, 100 पैकी 7 ते 8 रुपये गुंतवायचे त्यात, असं लक्षात ओके ठेवायचं. ओके ओके ओके. चालेल सर, चालेल. सर येस. माझ्याकडे पहिले दीपक नायट्रेट बरेच होते, पण मधल्या काळात मी त्यातले काही काढले. आता अच्छा. हार्डली 17-18 स्टॉक राहिलेत आणि त्याचं मग हा. ऍव्हरेज 1900 रुपये. तर आता जवळपास गेल्यावर लॉस मध्ये काढून ठेवले, तर मग एकदम खाली गेल्यावर बाय करता येईल ते बरं आहे का? आहे तसंच राहू देऊन मग तो लॉस बघत राहणं योग्य आहे सर? नाही, खाली आता तुमच्या प्राइसला आला तर एक्झिट करा, खाली गेल्यावर ऍड केला तरी चालेल. म्हणजे कसं थोडंसं माहिती आहे म्हणून सांगतो. नाहीतर अशा केसमध्ये मोस्टली काय करायचं की लोअर लेवलचं वेट करायचं आणि तिथं ऍव्हरेज करायचं, असं करायचं. ओके ओके. हॅलो. येस. हा सर, मी तुम्हाला मध्यंतरी ते मेट्रोपॉलिटन स्टॉक विषयी विचारलं होतं. हा हा. त्याचं लिस्टिंग म्हणजे कधीपर्यंत एक्सपेक्टेड आहे? तुम्ही म्हणाला होता 2025च्या अराउंड. येस. आणि सर त्याचं म्हणजे लिस्टिंग येईल किती? 23-24 पर्यंतच होईल असं? हो, तेवढंच. 23 टाइम्स होणार. हो हो. 23-24 टाइम्स. सर FI असं काय करता की जे आपण करत नाही? नाही सर, वेगळं काहीच कर. मी तुम्हाला ते म्हणलं, फंडचा फक्त इफेक्ट आहे, बाकी काय नाही. फक्त पैसा पाहिजे, बाकी काहीच नाही. आता समजा तुमचं एखादं पोझिशन लॉस मध्ये गेली, तर आपल्याला ते लॉस मध्ये काढून ठेवायला लागतं. पण ऍव्हरेज करता येत नाही. आणि सर मोठे एक्सपिरियन्स वाले असतात ना ते, म्हणून म्हणलं तुम्हाला एक्सपिरियन्स लय महत्वाचा आहे. त्याशी आपण पण हे तो नाही करू शकत. सर एक्सपिरियन्स प्रॉपर आहे. आता एखादा शिपाई असेल, त्याने 50 वर्ष नोकरी केली शिपाई म्हणून,
हा पण एक्सपिरियन्स काय तसं आमचं आहे सर. आता तुम्ही सांगा एक्सपिरियन्स गेन कोणत्या प्रकारे करायचा आम्ही? हा एक्सपिरियन्स गेन असं करायचं सर, रोजचं काय मुवमेंट होती का नाही हम्म. ती बघायची आणि त्याचं रिझन फाइंड आउट करायचं सगळ्यात. हम्म. राईट, ती लिहून काढायचं. तसंच हम्म. सिच्युएशन पुढं कधी कधी आले का नाही ते मागचं लक्षात ठेवायचं. समजा फेडची सेम मीटिंग चेस सर, मला शेअर मार्केट सेम चेस सारखं वाटतं सर. जसं जसं चेस मध्ये पुढच्या 50 चाली माहिती असतात ते खेळाडूला, हा तसं शेअर मार्केट वाल्याला 100% माहिती असते की पुढे काय घडणार आहे. जो हा, हे चेस कशावर कळतं सर, आपण ते सारखं Experience. खेळलं तरच ते येत. सर पण आता प्रज्ञानंद फक्त 17 वर्षाचा ग्रँड मास्टर झाला. त्याने विश्वनाथ आनंदला पण हरवलं आणि वर्ल्ड नंबर 1 गॅरी काय त्याचं नाव त्याला पण हरवलं त्याने. हा येस. आता ह्यात रिझन काय असतं लक्षात ठेवा. तुम्ही तेच म्हणलं ना की फाइंड आउट काय काय करताय आणि त्याचं रिझन काय काय असतं ना, हे नेहमी लक्षात ठेवून जा. जर तुमचं रिझन अनालिसिस करायचं चुकलं ना, तर तेच इव्हेंट परत परत येत असतं. लक्षात ठेवा, आरबीआयची पॉलिसी दर 3 महिन्यांनी येते, इलेक्शन 5 वर्षांनी येतं. कुठला पण इव्हेंट रिपीट होत असतो, रिझल्ट दर 3 महिन्यांनी येत असतो. पण आपल्याला माहित काय नसतं माहिती का, नुसतं रिझल्ट आला हेच माहित असतं. पण रिझल्टच्या आधी स्टॉक काय मुवमेंट करतो ना, हे आपण कधी ट्रॅक केलेलंच नाही. आरबीआय पॉलिसी नंतर मार्केट काही करताना हे जे पण काय होतात, काही एक्सपेक्टेशन्स ठेवत नाही. त्यामुळे ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हळूहळू अनालिसिस हे लिहून ठेवायला सुरुवात करा आणि मग तुम्हाला हे बरोबर नंतर इव्हेंट आले की ते परत आठवत जाते. त्यानंतर तुमचं मार्केटकडे बघण्याचा अप्रोच चेंज होऊन जाईल, असं होऊन जातं. म्हणजे सर बऱ्याच वेळा इव्हेंट नंतर मार्केट किंवा इव्हेंटच्या आधी वर जाताना दिसतं आणि नंतर ते कंपल्सरी खाली येणारच असतं इव्हेंट नंतर. हेच आता जसं मी मागं पण सांगितलेलं ना, आरबीआय मार्केट पॉलिसीला बरोबर आहे, हा वरती गेलं आणि नंतर खूप पडलं. येस, मी तेच सांगितलं त्या दिवशी, त्याच्या आधी पण ग्रुपवर तेच सांगितलेलं की हे फक्त आरबीआय पॉलिसीच्या इव्हेंटवर काय चाललंय, वर चाललंय, नंतर काय येणार आहे, सगळं खाली येणार आहे. सगळ्या इव्हेंटची काही डेट वगैरे असते का ठरलेली कुठं असेल लिस्ट? हा सर, आता जसं बरोबर 7-8 तारखेपर्यंत इव्हेंट मार्केट काय आलं, मार्केटनी 6-7 तारखेला 16,700 ला होतं, आज 16,000 ला आहे सर मार्केट. नाही म्हणजे नेटवरती वगैरे कुठं असेल लिस्ट आहे का इव्हेंट्सची लिस्ट पूर्ण? आहे ना सर, कुठल्या आरबीआय पॉलिसीचे डेट NSE फक्त इंडिया टाका ग्रुपवर, गुगलवर टाका, सगळ्या ह्याच्या पुढे आरबीआय पॉलिसी कधी आहे ते पण दिसतं सर. फक्त सर थोडस काय म्हणतात, लर्निंग अप्रोच नेहमी ठेवा. काय होतं, थोडस आपल्या कॉन्फिडन्स वर लई फरक पडतो आणि त्याच्यामुळे लॉसेस होत असतात. आता आम्हाला एवढं सगळं माहित असून सुद्धा आम्ही अप्रोच काय ठेवतो, बॅकफुटचं ठेवतो, नाही अजून काहीतरी नवीन असेल. पण लोकांचा प्रॉब्लेम काय होतं की पहिले 2-3 ट्रेड जर हाय प्रॉफिट मध्ये निघाले ना, नंतर मग कॉन्फिडन्स वाढला जातो की नाही आपल्यासारखं काहीच नाही, आणि तिथं ऍक्च्युअली मार्केट फसवतं सगळं, असं होऊन जातं. सर आता ऑप्शन मध्ये 1 आवर कॅन्डल, 4 आवर कॅन्डल, डेली कॅन्डल हे मॅटर करतात का फक्त 15? नाही तेवढं मॅटर काय करत नाही करत ना. नाही. इंट्राडे साठी फक्त 5 मिनिट आणि 15 मिनिटच बघितलं 15 पाहिजे. मिनिट तेवढंच बघायचं. ओके. तर म्हणजे कुठल्याही इव्हेंटला जर जे खूप एक्सपिरियन्स लोक असतील ते बऱ्यापैकी सी मध्ये कमवून परत पी साठी एक कॉल म्हणजे मॅक्झिमम कॉल घेऊन तेवढा वेटिंग करून तेवढे कमवून घेत आता असतील. बघा ना, किती वेळा आपल्याला अप्रोच आहे ना की माहितीच आहे की आरबीआय पॉलिसीच्यामुळे मार्केट वर जाणार आहे आणि तिथून पडणार आहे. ज्या दिवशी आरबीआय पॉलिसी आली त्या दिवशी जो मार्केटने टॉप केला 16,550, तिथून आज मार्केट किती डाऊन आहे, 500 पॉईंट डाऊन आहे. बरोबर. आरबीआय पॉलिसीचा टॉप, दिवशीचा टॉप, हा. नाहीतर आरबीआय पॉलिसीचा लो, हा नेहमी लक्षात ठेवा, त्या आठवड्याचा हाय नाही तर लो असतो किंवा त्या महिन्याचा हाय नाही तर लो असतो. ओके.
सर मग फ्युचरचं पण सर लोक घेऊन जात असतील ना, म्हणजे भरपूर. कमवत असतील, पण फ्युचर मध्ये पण त्या इव्हेंट नंतर आणि म्हणजे तो एक संधीच असेल त्यांना. येस, त्यांच्यासाठी तो मोठी संधी. तर मग इव्हेंटच्या 2-3 दिवस आधी मार्केट जास्त रिॲक्ट करतंय, बरोबर, आणि इव्हेंट एकदाच असं संपतो तर त्याच दिवशी मार्केट स्टेबलाइज पण व्हायला लागतं. येस, आता बघा मार्केटनी काय केलं त्या दिवशी, टॉप केलं एक, बरोबर आहे. हा. तिथलं मार्केट कुठं क्लोजला झालं, लोला क्लोज झालं, बरोबर आहे. त्यानंतर परत पुढे गेलं, परत टॉप एक्सपायरी मुळे काल केलं आणि तिथं मार्केट परत कुठं आलं, खाली आलं. त्यामुळे आरबीआय पॉलिसीच्या दिवशीचा टॉप हा नेहमी लक्षात ठेवायचा. म्हणजे तो रेजिस्टन्स असू शकतो सर त्यानंतरच्या Yes. काही दिवस. आणि बाकीचं बेसिक तर माहितीच आहे. इव्हेंटच्या आधी मार्केट काय होतं, न्यूज यायच्या आधी वाढतं, न्यूज नंतर आल्यानंतर मार्केट काय होतं. पडतं. म्हणून म्हणलं ना, हे सारखे तुमच्या आरबीआय पॉलिसीच्या डोळ्यासमोर सारखे गेले ना, तुम्हाला हे नंतर तुमचं मार्केटकडे बघायचा अप्रोचच होऊन जातो. आरबीआय पॉलिसी जर तुम्हाला कळलं ना की पुढच्या आठवड्यात आहे, तुम्ही मार्केटला बाईंग अप्रोच म्हणूनच बघता. आणि एकदा इव्हेंट झाला की तुम्ही काय बघता, सेलिंग ऑपॉर्च्युनिटीज बघत असता. असं होतं. सर सेम फेडचं पण होत असेल ना आपल्या मार्केटमध्ये. सेम त्यांचं झाल्यावर आपलं रिॲक्शन ते दोन्ही तिन्ही रिॲक्शन आपल्याला कॅच करता येतात. येस. पण सर आता फेड मीटिंग संध्याकाळी होती, म्हणजे आता आपलं आणि त्यांच्या मार्केटमध्ये फरक आहे. मग गॅप डाऊननेच ओपन झालं तर मग म्हणजे असं होणार नाही की वाढणार आणि मग नंतर पडणार, जसं आरबीआय पॉलिसीच्या दिवशी झालं तसं. नाही ना, ते नंतर आपल्याला फक्त काय बघायचं, अप्रोच लक्षात ठेवायचं की ट्रेंड काय असणार. ओके. हा, हो. नंतर मग काय कॅन्डल बघून आपण सांगू शकतो की मार्केट खाली जाणार आहे का वर जाणार. पण अप्रोच आपलं टर्म वाईज अप्रोच काय आहे की इव्हेंटच्या आधी मार्केट काय होतं, वाढतं, अशा वेळेस बाईंग कडे लक्षात ठेवायचं. इव्हेंट नंतर मार्केट काय होतं, पडतं, अशा वेळेस सेलिंग ऑपॉर्च्युनिटी शोधायची. असं ठेवायचं. सर 15 मिनिटाची कॅन्डल कन्फर्मेशन असतं का 5 मिनिटाची, जसं आज तुम्ही म्हटले होते की 5 मिनिटाची कॅन्डल बुलिश काय एंगल पिन किंवा काय होत होती आणि ती उलटी झाली. पिन बार झाला. हा, पिन नक्की खरं काय समजायचं सर, 15 मिनिटं का 5 मिनिटं? असं नाही सर, क्लोज होऊन द्यायचे मग ठरवायचं ते काही होते ते. ती तुमचा मार्केट एक्सपिरियन्स काय सर? हा, क्लोज होऊन द्यायचं. क्लोज होऊन झाल्यानंतर मग लक्षात ठेवायचं ती कॅन्डल त्या आदल्या कॅन्डलला हाय क्रॉस केली आणि नंतर हाय क्रॉस करून परत लोला क्लोज झाली. तिथंच समजलं सर आज मार्केट आपलं वर जात नाही. त्यासाठी आज सगळे लोक विचारत होते कॉल घेऊन जायचं का, कॉल घेऊन जायचं का. काही नाही आज. सर 5 मिनिटाची कॅन्डल परफेक्ट असते का पण पूर्ण दिवसाचा ट्रेड सेट करण्यासाठी? नाही पूर्ण दिवसाचा ट्रेड सेट करते. पूर्ण दिवसाचं कॅन्डल सेट करते 1 आवरची कॅन्डल. 1 आवर. हा, मोस्ट ऑफ द टाइम 1 आवरच्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला किंवा लो ब्रेक केला तर ट्रेंड ठरतो 70-80%. ओके सर. कॅन्डल स्टिक परफेक्ट वर्क करता का? तुम्ही हो सांगितलं सर, पिन बार मोस्ट सकाळी ऑफ द झाला, टाइम ते वर्क second करतं. मोस्टली असं असतं ना की 1 आवर कॅन्डलचा लो ब्रेक केला ना तर मार्केटचा ट्रेंड त्या दिवशी डाऊन राहतो. 1 आवर कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर मार्केटचा ट्रेंड प्रोबॅबली त्या दिवशी काय राहतो, अप ट्रेंडला राहतो. सर छोट्या क्वांटिटीमध्ये कधी काम करायचं आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये कधी काम करायचं असं म्हणजे ठरवू शकतो का? का एकाच जसं तुम्ही मागाशी सांगत होते की फिक्सच क्वांटिटी ठेवायची? मोस्टली प्रोबॅबली मॉर्निंग सेशन मध्ये प्रॉफिट असेल तर सेकंड हाफ मध्ये क्वांटिटी लो करायची. ओके. आणि समजा जर आपण मॉर्निंगला ट्रेड घेतच नाही आणि जसं की आपण मग काय आपले रेग्युलर क्वांटिटीनी संध्याकाळी खेळायचं.
तर तुम्ही लेक्चरच्या स्टार्टिंगला जेव्हा आपण स्टार्ट झालेला तेव्हा बोलला होता की फुल टाइम ट्रेडर बनायचं आहे किंवा काय कसं जे पॅरामीटर हे तुम्ही कधी याच्या एंडिंगला सांगणार हा टीम बीड मध्ये म्हणजे येस, ऑप्शनच्या याच्यामध्ये. एंडिंगला ओके ओके. काय काय म्हण फुल टाइम ट्रेडर बनायचं असेल तर काय काय पाहिजे? ओके, चालेल देन. ओके सर, गुड नाईट. ओके, गुड नाईट चालेल. सरजी. गुड नाईट सर जी, बाय बाय. गुड नाईट.